वर्ध्याच्या मुथूट फिनकॉर्पच्या गोल्ड लोन शाखेत दरोडा टाकण्यात आलाय। लुटारूंनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून 3,18,000ची रोकड 3.5 किलो सोनं लुटून पोबारा केलाय। यावेळी या लुटारूंनी या शाखेतील कर्मचाऱ्यांना एका रूम मध्ये बंद केलं आणि पोबारा केलाय। कुरिअरचं पाकिट आणल्याचं सांगत या लुटारूंनी या शाखेत प्रवेश केला होता। आपण पाहतोय सीसीटीव्ही फुटेज, ज्या फुटेजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते की कशा प्रकारे हे लुटारू या मुथूट फिनकॉर्पच्या शाखेमध्ये प्रवेश करतायत। इकडे कल्याण ग्रामीण मधील आडिवली परिसरात बनावट डिझेल तयार करणाऱ्या एका गोदामावर कल्याण क्राइम ब्रांचने छापा टाकलाय। या मोठ्या कारवाईत पोलिसांनी 11,000 लिटर बनावटी डिझेल, एक टेम्पो आणि एक टँकर जप्त केलाय। तर बनावट डिझेल तयार करताना 5 जणांना पोलिसांनी रंगे हात पकडलाय। या 5 जणांना ताब्यात घेत पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणात लवकरच आणखी काही जणांना अटक होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आता घेऊयात 15 मिनिटात 30 बातम्यांचा वेगवान आढावा। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान आजपासून एसी लोकल धावू लागली आहे। सोमवार ते शनिवार दररोज या एसी लोकलच्या 10 फेऱ्या होतील। सकाळी 5:42 ते रात्री 11:25 दरम्यान एसी लोकलच्या रोज 10 फेऱ्या होणार आहेत। यात 2 सीएसएमटी ते कल्याण, 4 सीएसएमटी ते डोंबिवली आणि सीएसएमटी ते कुर्ला अशा फेऱ्या असतील। जानेवारीमध्ये ठाणे ते पनवेल एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं मध्य रेल्वेच्या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली नव्हती। आता सीएसएमटी कल्याण दरम्यान ही सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वेनं परवानगी दिली आहे। कुलाबा वांद्रे सिप्स या मुंबई मेट्रो 3 मार्गिकेवरील सिद्धिविनायक ते दादर हा 1.12 किलोमीटर इतका लांब भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण झालाय। हा 35वा टप्पा। या भुयारीकरणासह पॅकेज 4 चे एकूण 10.96 किलोमीटर लांबीचे भुयारीकरण बुधवारी पूर्ण झालंय। यासाठी 3 टीबीएम मशीन्स कार्यरत होत्या। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन द्वारा मेट्रो 3चं काम सुरू आहे। या प्रकल्पातील एकूण 7 पैकी 4 पॅकेजेसमध्ये भुयारीकरण 100% पूर्ण झालंय। शहराचे मुख्य केंद्र मानलं जाणारं दादर मेट्रो 3 द्वारा जोडलं जाईल आणि मुंबईकरांच्या प्रवासाची अडचण कमी होणार आहे। मुंबईच्या लालबागमधील गॅस स्फोट प्रकरणानंतर घरगुती गॅस वापरण्याबाबत नियम अधिक कठोर करण्यात आलेत। परवानगीपेक्षा अधिक गॅस सिलेंडर आढळल्यास मुंबई महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे। यामध्ये सिलेंडर जप्तीसह दंडात्मक कारवाई होऊ शकते। 2 पेक्षा अधिक सिलेंडरचा वापर किंवा साठा करायचा असेल तर परवानगीनुसार करणं बंधनकारक असणार आहे। म्हाडा वसाहतींच्या 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। याबाबत स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीनं प्रस्ताव तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत। भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याची स्थगिती उठवून कार्यवाही सुरू करण्यात यावी असे निर्देशही यावेळी देण्यात आलेत। याचा मुंबईतील म्हाडाच्या 56 गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा मिळणार आहे।